होमोजिनियस डिफरन्शियल. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की डिग्री ऑफ द टर्म इज अ सम ऑफ डिग्रीज इन ऑल व्हेरिएबल्स इन द इक्वेशन. आपल्याला माहिती की समजा असं एखादं इक्वेशन असेल, समजा कोणतं इक्वेशन असेल, पॉलिनॉमियल इक्वेशन असेल एखादं. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पाहण्याच्या अगोदर आपण इन जनरल कोणतंही इक्वेशन पाहू. हे समजा एखादं इक्वेशन आहे, बरोबर. या इक्वेशनची डिग्री विचारली तर काय येईल बरं? डिग्री इज द हायेस्ट पॉवर ऑफ काय? कोएफिशिएंट. कोएफिशिएंट. Degree of the polynomial equation or degree of any equation is what? Equation consists of many terms, बरोबर. And the term, okay, in any term in which variable, the sum of indices of the variables gives you the value, that value is maximum, that value is called as degree. म्हणजे काय की तुमच्याकडे जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत ना, म्हणजे जेवढ्या काही टर्म्स आहेत त्याच्यातले व्हेरिएबल्स पहा, तुम्ही काय पहा, टर्म्स पहा, डिग्री ऑफ द टर्म्स काढा आणि मग डिग्री ऑफ द टर्म्स काढल्यानंतर जी हायेस्ट व्हॅल्यू तुम्हाला मिळते दॅट इज युअर डिग्री ऑफ द इक्वेशन, बरोबर. डिग्री ऑफ द टर्म म्हणजे काय, आता ही जी टर्म आहे, दिस इज द इक्वेशन कन्सिस्ट ऑफ 3 टर्म्स, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, हे माहिती आहे ना. याच्यामध्ये 3 टर्म्स आहे, बरोबर. मग हे जे 3 टर्म्स आहे ह्या इक्वेशन मध्ये, तर डिग्री ऑफ द टर्म आपण काढतोय. मग ही जी टर्म आहे ह्या टर्मची डिग्री काय येईल? 2 कशी येईल? डिग्री ऑफ द टर्म इज नथिंग बट सम ऑफ ऑल इंडायसेस ऑफ द व्हेरिएबल्स. सगळ्या इंडायसेस म्हणजे सगळे व्हेरिएबल जे आहे त्यांच्या इंडायसेसची सम, म्हणजे त्यांच्या पॉवरची सम. ह्याची पॉवर काय? ह्याची पॉवर काय? मग 2 + 2 म्हणजे ह्या टर्मची डिग्री काय आली? कळतंय का? आता ही टर्म पहा, डिग्री काय येईल ह्या टर्मची? 2 + 1 दॅट इज 3. या टर्मची डिग्री, हा, मग आता ह्या इक्वेशनची डिग्री सांगा बरं. 4. म्हणजे हायेस्ट, ह्या सगळ्यांपेक्षा हायेस्ट डिग्री ऑफ द टर्म्स, तुम्ही प्रत्येक डिग्री ऑफ द टर्म्स काढाल and out of those degree of the terms the highest degree is the degree of that polynomial or any equation, बरोबर. म्हणजे degree of this equation is टर्मची डिग्री 4, या टर्मची डिग्री 3 आणि या टर्मची डिग्री 3, पण इक्वेशनची डिग्री काय? 4, बरोबर. ओके, म्हणजे तुम्हाला डिग्री ऑफ द टर्म कळाली, डिग्री ऑफ द इक्वेशन कळालं, बरोबर. तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलाय की डिग्री इज द सम ऑफ द डिग्रीज इन ऑल व्हेरिएबल्स इन द इक्वेशन. सम ऑफ द डिग्रीज इन ऑल व्हेरिएबल्स इन द गिवन इक्वेशन, ठीक आहे ना. मग आता ह्याची डिग्री 5 असं त्यांनी दिले, कारण याची पॉवर 1, याची 2 आणि याची 3. आता इफ ऑल टर्म्स आर हॅव्हिंग सेम डिग्री देन दॅट इक्वेशन इज कॉल्ड एज होमोजिनियस इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन थोडं बाजूला ठेवा. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय असतं? अरे तुम्ही होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 शिकलाय का? स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट द होमोजिनियस इक्वेशन in degree 2, ax² + 2hxy + by² = 0, बरोबर. मग ते पण काय? ax² + 2hxy + by² = 0. So this is what? This is the homogeneous differential equation. Sorry, homogeneous equation. ठीक आहे. मग homogeneous equation of degree 2. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन पण माहिती तुम्हाला, ax² + 2hxy अजून काय + by² + 2gx + 2fy + c = 0, बरोबर. दॅट इज व्हॉट? द पेअर ऑफ लाईन्स. ते पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करतात. आणि हे जे आहे ना, हे कशाला रिप्रेझेंट करतात? पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर. आठवते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. मग इथं व्हेरिएबल कोणता आहे या टर्म मध्ये? x². या टर्म मध्ये व्हेरिएबल कोणते आहेत? x आणि y. आणि इथं व्हेरिएबल कोणतं आहे? 2h
A and B are the constants. ठीक आहे. मग आता ह्या इक्वेशन मध्ये पहा, प्रत्येक टर्मची डिग्री सांगा बरं. डिग्री सांगा प्रत्येक टर्मची. त्या टर्मची डिग्री काय? त्या टर्मची डिग्री 1 + 1 2, बरोबर. आणि या टर्मची डिग्री, सगळ्या टर्मची डिग्री जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस इक्वेशन. काय म्हणतो? होमोजिनियस इक्वेशन. हे होमोजिनियस इक्वेशन आहे. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे होमोजिनियस नाहीये. का? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असं असतं ना, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c. आता सगळ्या टर्मची डिग्री सेम आहे का इथं? आहे का? ह्याची डिग्री काय? या टर्मची डिग्री, डिग्री ऑफ द टर्मची कन्सेप्ट सांगते तुम्हाला. या टर्मची डिग्री ऑफ द कॉन्स्टंट इज 0. कॉन्स्टंटची डिग्री काय असते? कारण ह्या सी ला आपण असं पण लिहू शकतो ना, c × x⁻0. x ची पॉवर काय? व्हेरिएबलची पॉवर 0 असल्यामुळेच फक्त तो तुम्हाला कॉन्स्टंट दिसतोय ना, बरोबर ना. डिग्री ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. तुम्हाला कळतंय का डिग्री ऑफ द टर्म कशी काढायची? आणि मग सगळ्या टर्मची डिग्री काढल्यानंतर जर सगळ्या टर्म्स, एखाद्या इक्वेशन मधल्या सगळ्या टर्मची डिग्री जर सेम असेल तर त्या टाईपच्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? होमोजिनियस इक्वेशन. काय म्हणत असतो? होमोजिनियस इक्वेशन, बरोबर. ओके. आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे तुम्ही dy/dx ची डिग्री कन्सिडर करत नाही. आता हे एक्झाम्पल मी इकडे घेतो क्रॉप करून. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना, त्याच्यामध्ये dy/dx असेल ना, त्याची डिग्री आपण कन्सिडर करत नाही. डेरिव्हेटिव्हची डिग्री नाही कन्सिडर करायची. वी हॅव टू कन्सिडर द डिग्री ऑफ व्हेरिएबल ओनली. ठीक आहे. आता पहिलं इक्वेशन पहा. डिफरन्शियल इक्वेशन कसे दिसतात हे तुम्हाला माहिती आहे. पहिलं इक्वेशन पहा, हे इक्वेशन. एक्स ची डिग्री काय? डिग्री ऑफ द टर्म सांगा. डिग्री ऑफ द टर्म आणि डिग्री ऑफ द इक्वेशन समजतीये का? डिग्री ऑफ द इक्वेशन म्हणजे काय? हायेस्ट डिग्रीज ऑफ द टर्म. म्हणजे आपल्याकडे खूप साऱ्या टर्म्स असतात एखाद्या इक्वेशन मधल्या, सगळ्या टर्मची डिग्री काढल्यानंतर अशी टर्म किंवा सगळ्या टर्म्सची डिग्री काढल्यानंतर सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू तुम्हाला मिळते, दॅट इज द डिग्री ऑफ द इक्वेशन. सगळ्यात मोठी डिग्री इज डिग्री ऑफ द इक्वेशन. द हायेस्ट डिग्री ऑफ ऑल टर्म्स अमंग ऑल टर्म इज डिग्री ऑफ दॅट इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री पहा. आता एक्स ची डिग्री काय? 1. y ची डिग्री 1. dy/dx ची डिग्री 0 कन्सिडर करत असता तुम्ही. पॉवर 0 कन्सिडर करत असता. ठीक आहे ना. म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय? होमोजिनियस डिफरन्शियल. आणि डिग्री काय? 1. आता दुसरं डिफरन्शियल इक्वेशन पहा. आहे का हे डिफरन्शियल इक्वेशन? येस, बिकॉज एनी इक्वेशन कन्सिस्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन इज कॉल्ड एज डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व आहे त्याला काय म्हणतो आपण? डिफरन्शियल इक्वेशन. आता हे सेकंड इक्वेशन पहा. ह्याची डिग्री किती आहे? 4. ह्याची डिग्री आणि ह्याची डिग्री, dy/dx ची डिग्री कन्सिडर करत, मग हे तिन्ही टर्म्सची डिग्री सेम आहे. तिन्ही टर्मची डिग्री सेम असल्यामुळे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. आणि ज्याची डिग्री काय? 4. आता ऑर्डर आणि डिग्री तिकडं कन्फ्युज नका होऊ तुम्ही. ऑर्डर आणि डिग्रीची कन्सेप्ट वेगळी आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वेगळं. ठीक आहे, कळतंय का? सो डिफरन्शियल इक्वेशन इट इज अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 4. ठीक आहे. ती जी सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट पाहिली होती ऑर्डर आणि डिग्री, ती कन्सेप्ट वेगळी होती. ठीक आहे ना. ऑर्डर आणि डिग्रीची कन्सेप्ट वेगळी होती. ऑर्डर म्हणजे काय? हायेस्ट पॉवर, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिग्री म्हणजे काय? द पॉवर ऑफ दॅट हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बरोबर.
आणि हे डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री म्हणजे काय की डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल आणि मग त्या इक्वेशन मध्ये ज्या सगळ्या टर्म्स दिसत आहेत त्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल्स असतील, मग त्या व्हेरिएबल्सचे ज्या सगळ्या पॉवर्स आहेत त्यांना ऍड केल्यानंतर जी काही व्हॅल्यू मिळते दॅट इज युअर डिग्री ऑफ दॅट टर्म. अँड अमंगस्ट ऑल डिग्रीज ऑफ द टर्म्स whichever is greater is considered to be degree of that differential equation. Now all degrees are same 4 4 4 4. म्हणून आपण काय म्हणलं, दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 4. कळतंय? आता हे डिफरन्शियल इक्वेशन पहा, एक्स ची डिग्री काय, एक्स स्क्वेअर वाय ची डिग्री म्हणजे याची डिग्री 1 ह्याची डिग्री 3. हे आहे का होमोजिनियस? दिस इज नॉट अ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता हे पहा, हे पहा, हे इक्वेशन पहा, ह्याची डिग्री किती आहे, एक्स ची पॉवर 1 वाय ची पॉवर 1 म्हणजे डिग्री 2. ह्या टर्मची डिग्री 2x ची डिग्री 1. म्हणजे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का? नाही. ओके. आता फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल दिलं, x cube y square dy by dx d2y by dx square plus y raised to the power 4 into x dy by dx plus 0x raised to the power 5 is equals to 0. 0x raised to the power 4. Is it differential equation? Is it homogeneous differential equation? What is degree of this term? 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 Not defined. Not defined means you can say this is not a term, because 0 into x raised to the power 4 is actually 0. कळतंय का? असं कन्फ्युज नाही व्हायचं. बी क्लिअर अबाउट द कन्सेप्ट. बरोबर, बी कॉन्फिडंट की हा 0 इंटू एनी, मग असं तर 0 इंटू एक्स ची पॉवर 5000 पण लिहू शकतो. ठीक आहे ना, 0 इंटू काही करू शकतो आपण. मग ऍक्च्युली दिस इज नॉट अ टर्म, दिस इज जस्ट फॉर कन्फ्युजन. ह्याचा आन्सर 0 म्हणजे ऍक्च्युअली दिस इज नॉट अ पार्ट ऑफ युअर डिफरन्शियल इक्वेशन. इट मीन्स दॅट द डिग्री ऑफ दिस term is 5, degree of that term is also 5, so we can say that degree of the differential equation is, hence it is homogeneous differential equation, HDE, homogeneous differential equation. समजतंय का? आता होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन जर असतील, आपण आतापर्यंत एकच फॉर्म पाहिलाय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, आणि त्याच्यामध्ये रिड्यूस द गिवन डिफरन्शियल इक्वेशन टू द सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म अँड देन फाइंड आउट द आन्सर. ते कालचे जे लास्ट वाले क्वेश्चन केले ते रिड्यूस टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता फॉर्म आपण पाहिला नाहीये दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल किंवा पर्टिक्युलर सोल्युशन काढण्यासाठी. आता जर आपल्याकडे या काइंडचे डिफरन्शियल इक्वेशन असतील, कोणते, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स, तर त्यांना सॉल्व्ह करताना मीन्स इन ऑर्डर टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दीज काइंड ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन चे जर तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे ना, तर इन दॅट यू हॅव टू टेक द स्टँडर्ड सबस्टिट्यूशन दॅट y is equals to vx and u is equals to vy. Okay, substitutions, you need to substitute हे कशासाठी करायचंय आपल्याला, जनरल सोल्युशन किंवा पर्टिक्युलर सोल्युशन काढायचं असेल कशाचं, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं, तर तुम्हाला काय करावं लागतं, y is equals to vx पुट करा किंवा u is equals to vy पुट करा. बरोबर, मग तुम्हाला सबस्टिट्यूशन काय करावं लागतं, पुट y is equals to vx or u is equals to vy. ठीक आहे, समजतंय? मग y is equals to vx, x is equals to vy, sorry, u only,
x is equals to vy. हे सबस्टिट्यूशन करावे लागतात. आता तुम्ही ब्लँक असाल, आता फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी कळाल्यात की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, डिग्री ऑफ द टर्म कशी काढतात, आणि तुम्हाला अजून काय कळलं असेल की डिग्री ऑफ द टर्म, डिग्री ऑफ द इक्वेशन. ओके, हे जे तुम्ही आतापर्यंत पाहिलं होतं, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इज नॉट अ होमोजिनियस इक्वेशन, बट दिस इज द होमोजिनियस इक्वेशन. त्याच्यामुळेच आपण ते डिराईव्ह करत होतो. आणि दिस जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय याचं, दिस इज द इक्वेशन फॉर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. कळतंय का? अँड दिस इज द इक्वेशन फॉर एनी जनरल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. कळतंय? मग आता पहा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. आपल्याला समजा डिफरन्शियल इक्वेशन, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन काढायचं असेल तर y इज इक्वल्स टू vx आणि x इज इक्वल्स टू vy पुट करत असतो. ऍक्च्युली इथं u नाही, इथे x आहे. x इज इक्वल्स टू vy. ठीक आहे, समजतंय? आता पहा, एक क्वेश्चन सॉल्व्ह केला ना, तुम्हाला आयडिया लावून जाईल. सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. क्वेश्चन काय? सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे का डिफरन्शियल इक्वेशन? पहिलं तर त्याला बनवावं लागेल, कारण हे dx इकडे तुटलाय, dy तिकडे गेलाय, बरोबर ना? तुम्हाला त्याला डिफरन्शियल इक्वेशन बनावं लागेल. काय कराल? dx ने दोन्ही साईडला डिवाइड करा, डिवाइड बोथ साइड बाय dx. मग ह्याला dx ने डिवाइड केलं तर dx निघून जाईल, आणि ह्याला dx ने डिवाइड केलं तर आता मला एक गोष्ट सांगा की ह्या टर्मची डिग्री किती आणि या टर्मची डिग्री किती? फर्स्ट टर्मची डिग्री किती आहे आणि सेकंड टर्मची? जर व्हेरिएबल्स प्रोडक्ट मध्ये असतील, कारण ऍक्च्युली दिस इज नॉट अ सिंगल टर्म, दीज आर टू टर्म्स. कळतंय का? कळतंय तुम्हाला? म्हणजे या टर्मची डिग्री 3, या टर्मची डिग्री 3, मग ह्या दोघांची डिग्री किती? 3. जर हे असं मल्टिप्लिकेशन मध्ये असतं ना, एक्स क्यूब इंटू वाय क्यूब, मग दॅट इज कन्सिडर टू बी सिंगल टर्म. बट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब आहे ना, म्हणजे ऍक्च्युली दीज आर टू डिफरंट टर्म्स. ऍक्च्युली एक्स क्यूब डी वाय बाय डी एक्स प्लस वाय क्यूब डी वाय बाय डी एक्स. मग डिग्री ऑफ दिस टर्म इज 3 अँड डिग्री ऑफ दिस टर्म इज ऑल्सो 3. कळतंय का? समजते तुम्हाला? म्हणजे आता ह्या टर्म जर ऍडिशन मध्ये गोष्टी तर तुम्ही डिग्रीला ऍड करू नका, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल देन यू कॅन ऍड. कळतंय? आता मग अशा टाइपच्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय? वाय स्क्वेअर आला तर मग त्याला वेगळ्या व्हॅल्यू, मग ते तर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच नाही राहणार. ठीक आहे ना? कळतंय का? मग आता हे जे इक्वेशन आहे, हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस आहे की नाही? आहे ना, कारण याची डिग्री 3 आहे, याची डिग्री 3 आहे. हेन्स गिवन डिफरन्शियल इक्वेशन, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार तुम्ही? पुट y इज इक्वल्स टू vx. y इज इक्वल्स टू vx कधी पुट करायचं माहितीये का? ज्यावेळी तुमच्याकडे एक्सप्रेशन dy बाय dx मध्ये असतील, आणि जर एक्सप्रेशन म्हणजे तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dx बाय dy दिसत असेल, in that case you will put x is equals to
vy. dx by dy दिसत असेल तर x is equals to vy टाका. dy by dx असेल तर put y is equals to vx in order to solve the given homogeneous differential equation. बरोबर. मग आता तुम्ही काय केलं, y is equals to vx पुट केला. तर y is equals to vx पुट केल्यानंतर तुम्ही काय करताय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइड्सला तुम्ही काय करताय, विथ रिस्पेक्ट टू x काय करताय, डिफरन्शिएट करताय. मग हे काय बनणार, dy by dx is equals to first as it is derivative of second, v as it is derivative of second is what, 1, plus second as it is x as it is derivative of v with respect to x is dv by dx. कळतंय का? मग हे काय बनलं तुमचं, dy by dx बनलं. आता तुम्ही काय करणार आहे, आता तुम्ही तुमचं ओरिजिनल इक्वेशन पाहणार आहे. दिस इज युअर dy by dx आफ्टर पुटिंग y is equals to vx, your dy by dx is now changing into this expression. आता सांगा, आता हे जे तुमचं ओरिजिनल डिफरन्शियल इक्वेशन होतं, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन होतं ना, म्हणून तर हा कारभार केलाय. मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y ला काय पुट केले तुम्ही, vx. बरोबर. म्हणजे हे काय होणार, दिस विल बी x स्क्वेअर इंटू vx मायनस x क्यूब प्लस y च्या जागी काय टाकताय तुम्ही, vx चा क्यूब. बरोबर. आणि dy by dx is equals to 0. बरोबर. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. बट dy by dx ला चेंज करताय ना तुम्ही, dy by dx ला चेंज करताय कशाने, v plus x dv by dx. तुम्ही काय टाकणार, v plus x dv by dx and that is equals to 0. this is equals to 0. आता सॉल्व करायचं आपल्याला. हे पहा काय बनणार आता, vx क्यूब. बरोबर ना, मायनस x क्यूब प्लस vx क्यूब, v क्यूब x क्यूब इंटू v plus x dv by dx is equals to 0. बरोबर. आता पहा, x क्यूब आतमध्ये जाणार, म्हणजे याने आतमध्ये मल्टिप्लाय करा तुम्ही. मग हे काय बनणार आहे आता, vx क्यूब मायनस, मायनसचं साइन बाहेरच राहू द्या आणि हे यांच्या दोघांचं एकमेकांना मल्टिप्लिकेशन करून घ्या. म्हणजे हे काय बनेल, vx क्यूब हे ह्याच्याशी मल्टिप्लाय झाल्यानंतर त्याच्यानंतर x ची पॉवर 4 इंटू dv बाय dx प्लस हे v ची पॉवर 4 x क्यूब आणि vx ची पॉवर 4 dv बाय dx इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. इथले इथे एक गोष्ट करू शकले असते का तुम्ही, एक गोष्ट तुम्ही करू शकले असते का, v क्यूब आहे का, v क्यूब x ची पॉवर 4. एक गोष्ट इथंच करू शकले असते वरच्या स्टेप मध्ये, खालची स्टेप लिहिण्यापेक्षा. वरच्या स्टेप मध्ये ना तुम्ही मला सांगा, आपण या टर्म मधून एक्स क्यूब ला कॉमन काढू शकलो असतो का, आणि इथून एक्स क्यूब ला कॉमन. बरोबर. आणि तो एक्स क्यूब 0च्या डिनॉमिनेटरला जाईल. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअली दिस विल बी एक्स क्यूब इंटू व्ही. कळतंय का सगळ्यांना कॅन्सल कसा होणार आहे, कारण ह्या दोन टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये यांच्यामधून एक्स क्यूब बाहेर येणार आहे. तर मग हे एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब प्लस, म्हणजे असं कसं दिसणार आहे, व्ही एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब इंटू 1 प्लस व्ही क्यूब इंटू व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स असं दिसणार आहे. म्हणजे मी एक्स क्यूब कॅन्सल केले तर आता हे काय दिसेल, हे असं दिसेल, व्ही मायनस 1 प्लस व्ही क्यूब इंटू व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डीएक्स. ठीक आहे. हे पण करू शकलो असतो, म्हणजे हेच करायला पाहिजे होतं.
so that we have got rid of that x cube. ठीक आहे. आता पहा, आता हे जे हे आतमध्ये मल्टिप्लाय करा, हे काय दिसणार, v प्लस x dv बाय dx प्लस v ची पॉवर 4 प्लस एक्स v क्यूब dv बाय dx इज इक्वल्स टू 0. बरोबर ना, कळतंय. आता हे मायनस साइन आतमध्ये जाणार, मायनस साइन आतमध्ये येईल तर हे v आणि मायनस v तर कॅन्सल होईल, म्हणजे हा काय बनेल, मायनस एक्स dv बाय dx मायनस एक्स इंटू व्ही क्यूब dv बाय dx आणि मायनसचा v ची पॉवर 4 इज इक्वल्स टू 0. कळतंय का सगळ्यांना हे? आर यू गेटिंग दिस? मग काय करणार, यांच्या दोघांमधून dv बाय dx आणि x कॉमन घ्या. समजा मी मायनस एक्स dv बाय dx कॉमन घेतला, कशातून, ह्या दोघांमधून. बरोबर, मग आता काय दिसेल सांगा, 1 दिसेल ना इथं, आणि प्लस व्ही क्यूब, 1 प्लस व्ही क्यूब दिसेल. बरोबर, हा v ची पॉवर 4 जो आहे तो पलीकडे जाऊ द्या, तर हे काय दिसेल, मायनस v ची पॉवर 4, सॉरी प्लस v ची पॉवर 4, कारण मायनस v ची पॉवर 4 तिकडे जाऊन प्लस v ची पॉवर 4. ठीक आहे. नाउ यू कॅन सेपरेट दिस बाय सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म. करू शकता का सेपरेट? कसं करणार सेपरेट सांगा. हा सांग, आता कसं करणार सेपरेट. हा dv सोबत काय जाऊ द्या, v हे जाऊ द्या, 1 प्लस व्ही क्यूब अपॉन खाली काय v ची पॉवर 4 आहे. बरोबर, dv हे ह्याच्या सोबत जाईल आणि इकडं dx डिवायडेड बाय x, बट मायनस साइन मी ह्यालाच राहून देईल, कारण इकडे जर मायनस साइन आणलं ना तर प्रॉब्लेम काय होणार आहे, कळतंय ना. आता पहा, ह्याला आपल्याला सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्मने सॉल्व्ह करायचं. कसं, सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म. हे आपण सेपरेटेड व्हेरिएबल केले, आता इंटिग्रेटिंग बोथ साइड करायचे. कळतंय ना, हे कळालंय सगळ्यांना. मग आता पहा, हे ह्याला कसं सॉल्व्ह करणार, पार्शियल फ्रॅक्शन नाही, डिनॉमिनेटरची डिग्री मोठी आहे. बरोबर, मग आता आपल्याला कसं सॉल्व्ह करायला लागेल सांगा बरं. हे आता इथून पुढे सॉल्व्ह केलं म्हणजे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह झालं. y इज इक्वल्स टू vx ने स्टार्ट केलं होतं, इथपर्यंत आपण गेलोय. आता ह्या एक्सप्रेशनला नेक्स्ट स्लाइड वर घेऊ आपण. मायनस 1 प्लस व्ही क्यूब अपॉन v ची पॉवर 4 dv इज इक्वल्स टू dx बाय x. बरोबर, आता पहा, v ची पॉवर 4 खाली दिसते, बरोबर, पण वर v ची पॉवर 3 दिसतीये. मग मी काय करतो, डिनॉमिनेटर सेपरेटली देतो दोघांना पण. मग हे काय बनेल, मायनस 1 अपॉन v ची पॉवर 4 प्लस 1 अपॉन v dv इज इक्वल्स टू dx बाय x. बरोबर, आता पहा, मायनस साइन दोघांना गेलं तर मायनस v ची पॉवर मायनस 4 dv प्लस, सॉरी मायनस याला पण नाही ना, तर मायनस 1 बाय v dv इज इक्वल्स टू dx बाय x, म्हणजे 1 अपॉन x dx. आता ह्यांचं इंटिग्रेशन काढणं इझी आहे का, आहे ना इझी. इंटिग्रेट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. ऑन इंटिग्रेटिंग म्हणा, नाही तर मग काय बनेल, मायनस v ची पॉवर मायनस 4 dv मायनस 1 अपॉन v dv इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 अपॉन x dx. बरोबर ना. मग आता v ची पॉवर मायनस 4 चे इंटिग्रेशन v ची पॉवर मायनस 3 अपॉन मायनस 3. मायनस v ची पॉवर मायनस 3 अपॉन मायनस 3.
बरोबर. आता ह्याचं इंटिग्रेशन काय, लॉग व्ही, लॉग ऑफ मॉड व्ही, काय मायनस साइन मी मुद्दाम या साईडला ठेवलं बिकॉज त्या साईडला इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी येणार आहे, त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम नको. ठीक आहे ना. मायनस मायनस इथं कॅन्सल करायचं असं म्हणतोय तू, करू आपण कॅन्सल. वेट, आता इथं काय होईल, हे काय होईल, लॉग लॉग ऑफ मॉड एक्स. ठीक आहे. आता पहा, मायनस मायनस इंटिग्रेशन कॉन्स्टंट प्लसचा सी लिहिणार फक्त, का, बिकॉज एव्हरीथिंग इज नॉट इन लॉग. बरोबर. सगळे लॉग मध्ये असते तर ठीक आहे, पण सगळे लॉग मध्ये नाहीये. आता मायनस मायनस प्लस होईल म्हणजे हे बनेल 1/v³ मायनस लॉग ऑफ मॉड v इज इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस सी. आता मी काय करतो, v ला आठवतो पुन्हा. अरे v ला काय पुट केलं होतं आपण, y इज इक्वल्स टू vx पुट केलं होतं. मग v इज व्हॉट, y बाय x. मग v जर y बाय x आहे, रिसबस्टिट्यूट v इज इक्वल्स टू y बाय x. मग v जर y बाय x आहे तर v³ डिनॉमिनेटरला म्हणजे ते x³ बाय y³ येईल ना, कळते सगळ्यांना. म्हणजे दॅट इज x³ बाय y³ मायनस लॉग ऑफ y बाय x इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड x प्लस c. आता इथं लॉगॅरिथमची प्रॉपर्टी म्हणजे x³ बाय y³ मायनसचं साइन बाहेरच राहू द्या, लॉग ऑफ मॉड y मायनस लॉग ऑफ मॉड x इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड x प्लस c. मग हे x³ बाय y³ मायनस लॉग ऑफ मॉड y आणि हा मायनस मायनस प्लस होईल, मग प्लस लॉग ऑफ मॉड x इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड x प्लस c. आता लॉग मॉड x दोन्ही साइडला कॅन्सल होऊन जाईल, बरोबर ना. अँड फायनल आन्सर विल बी x³ अपॉन y³ मायनस लॉग ऑफ मॉड y इज इक्वल्स टू इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक आहे ना. कोणी याला असं पण लिहू शकतं की एलसीएम घ्या आणि लिहा, इट इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. आणि ह्याला सॉल्व्ह करण्याचे बरेच वेगवेगळे मेथड पण आहे, काही काही इथं स्टॉप होऊ शकतात. ठीक आहे. सो फायनल आन्सर इज व्हॉट, 3 log y आणि काय काय अजून 3 आपण कुठेतरी हुकवलं का, हा 3 आपण हुकवला ना. ठीक आहे. अँड दॅट इज द फायनल आन्सर. आता त्याच्यासारखं काय 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 दरवाजा का, आता पहा, आता हे फायनल आन्सर, हे इथलं आन्सर आणि इथलं आन्सर मॅच होत नाही. आता काय करायचं, काही नाही, एलसीएम घ्या. काय करा, एलसीएम घ्या. एलसीएम कसं घ्याल, 3 ने मल्टिप्लाय करा सगळ्यांना. ठीक आहे. एलसीएम घेण्यापेक्षा 3 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 3, both sides by 3, so that will be x³ by y³ minus 3 log y log of mod y is equals to 3c. 3c ला काय म्हणा तुम्ही, c1 म्हणा. आणि असं मेन्शन पण करा बोर्डला, जर तुम्ही लिहिताय तर 3c ला we have called that 3c as c1. मग आता हे काय बनणार, x³ upon y³ is equals to 3 log mod y. पण आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी कोणत्या साईडला, एक्सच्या साईडला दिलं, काही प्रॉब्लेम नाही. प्लसचा c1 आता त्यांनी काय केलंय, मग तो c1 तिकडे टाका, मायनसचा बोलून टाका. दिस इज ऑल अबाउट द जनरल सोल्युशन, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. काय करू शकले असते तुम्ही ह्या c ला तिकडे टाका आणि मायनस c1 ला पुन्हा प्लसचं c2 म्हणा, तेच आन्सर तुम्हाला मिळेल. x³ अपॉन y³ किंवा 3 log y ला एका साईडला ठेवा
3 log y, 3 log mod y आणि इज इक्वल्स टू काय बनेल एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब मायनसचा C1. आता हा जो मायनसचा C1 आहे त्याला तुम्ही प्लसचा C2 म्हणा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही C2 ला काय म्हणलंय -C1. C1 कशाला म्हणलंय 3C ला, 3C ला. म्हणजे हे काय बनणार 3 log mod y इज इक्वल्स टू एक्स क्यूब बाय वाय क्यूब प्लसचा C2. बट टेक केअर ऑफ दिस. कळतंय का? फायनल आन्सर इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन ऑप्शन, की ऑप्शन काय आहे. बरोबर. मग एक प्रॉब्लेम व्यवस्थित सांगितलाय तुम्हाला, मग तुम्हाला असे किती प्रॉब्लेम जमले पाहिजेत आता. ठीक आहे. ओके. हे पहा आता, हा वाला प्रॉब्लेम पहा. आपण काय करतोय डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन काढतोय. क्वेश्चन काय, फाइंड आउट द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनचा टाइप ओळखा आणि मग त्यानुसार काय काढा, जनरल सोल्युशन काढा. जर इफ इट इज इझी टू सेपरेट देन सेपरेट इट. इफ इट इज डिफिकल्ट टू सेपरेट देन reduce to separated variable form. If it is homogeneous differential equation, put y is equals to vx or x is equals to vy. सगळ्यांचं लक्ष आता समोर असलं पाहिजे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अवघड अजिबात नाहीये. आता इथं दिसता क्षणी काय करतंय बरं, असं मला वाटतंय की पुट y इज इक्वल्स टू vx. का बरं? कारण y by x इज इक्वल्स टू v बनेल मग. बरोबर ना? कळतंय का? आणि इथे dy by dx मध्ये दिसतंय होमोजिनियस आहे, याच्यात काहीही शंका नाही. कारण हे जे टॅन मध्ये काहीतरी दिले, याची डिग्री बने, याची डिग्री बने, इतर 0 डिग्री बनून जाईल. बरोबर, याची डिग्री 0 बनून जाईल. इथं जो x आहे त्याची डिग्री बन, y ची डिग्री बन, आणि हा जो x आहे या x ची डिग्री बन. ठीक आहे ना? या x ची डिग्री बन, या x ची डिग्री बन, या y ची डिग्री बन. मग सगळ्या टर्मची डिग्री काय 1 1 1 1 1. हेन्स दिस इज द given differential equation is homogeneous differential equation. And if you have homogeneous differential equation, then how to solve this, how to find out the general solution for that. जनरल सोल्युशन कसं काढायचं, पुट y इज इक्वल्स टू vx. कारण तसं तर ते सेपरेट होणारच नाहीये. काय, पुट y इज इक्वल्स टू vx. कारण सगळ्या गोष्टी म्हणजे इथे dy by dx बद्दल बोलतोय ना आपण. y इज इक्वल्स टू vx पुट केल्याने काय होणार आहे, पुट y इज इक्वल्स टू vx. y इज इक्वल्स टू vx ज्यावेळी तुम्ही पुट कराल त्यावेळी तुमचा अल्टिमेटली इथून तुमचा जो v आहे तो y by x ने रिप्लेस होईल. कळतंय का? सो दॅट इज द क्रक्स. काय करा, चेक करा की दिलेले इक्वेशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का. जर असेल, dy by dx मध्ये दिसत असेल, तर तुम्ही काय करणार, पुट y इज इक्वल्स टू vx. y इज इक्वल्स टू vx पुट केल्यानंतर काय फक्त तेवढंच करायचंय का, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करायचं, हे जे मिळालंय ना ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आफ्टर डिफरन्शिएटिंग यू विल गेट, दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू x आपण डिफरन्शिएट करतोय, तर y काय बनेल, y काय होईल, dy by dx होईल. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. फर्स्ट ऍज इट इज, v ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज 1 म्हणजे v प्लस, आता सेकंड ऍज इट इज, x ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ v इज dv by dx. म्हणजे dy by dx इज v प्लस x dv by dx. बरोबर. आता दिलेली इक्वेशन मध्ये रिप्लेसमेंट करायची आता. ठीक आहे ना, जे इक्वेशन दिले तिथं रिप्लेस करायच्यात आपल्याला गोष्टी. तर मग आता हे जे तुमचं इक्वेशन आहे, given homogeneous differential equation after substitution will be changed into x into dy by dx is changed into v plus x dv by dx. बरोबर ना.
अरे तुम्हाला समजावं म्हणून काय काय करतोय तुम्ही आपले, आहे का लक्ष तुमचं? इज इक्वल्स टू एक्स इंटू टॅन, आतमध्ये काय टाकणार? व्ही टाकणार, कारण वाय बाय एक्स इज रिप्लेस्ड बाय व्ही, बरोबर का? वाय बाय एक्स इज रिप्लेस्ड बाय व्ही, किंवा वाय ला व्ही एक्स टाका, एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल, दॅट विल बी व्ही, बरोबर, प्लस वाय. वाय ला काय करणार तुम्ही आता? व्ही एक्स टाकणार. आता सगळ्यांना व्यवस्थित ऑब्झर्व करा, हा जो एक्स आहे, हा जो एक्स आहे आणि हा जो एक्स आहे तो कॅन्सल होईल, कारण ह्यांच्या दोघांमधून एक्स ला कॉमन घेतल्यानंतर काय होईल? कॅन्सल आउट होईल. इथं काय राहील? व्ही, इथं टॅन व्ही. आता पुन्हा पहा, हे काय दिसेल आता तुम्हाला? व्ही प्लस एक्स डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू व्ही प्लस टॅन व्ही, व्ही प्लस टॅन व्ही. आता मला सांगा, पुन्हा व्ही व्ही कॅन्सल होतोय का? मग किती सिंपल बनलं बरं आता. एक्स डीव्ही बाय डी एक्स is equals to tan v. Now it is reduced to the separated variable form. आता हे सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म मध्ये रिड्यूस झालंय, बरोबर. मग काय करायचंय तुम्हाला? डीव्ही च्या सोबत टॅन येऊ द्या, म्हणजे डीव्ही डिवायडेड बाय टॅन व्ही इज इक्वल्स टू डीएक्स डिवायडेड बाय एक्स. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन. आता पहा, टॅन व्ही जर वर गेला तर काय बनणार? कॉट व्ही. म्हणजे हा काय बनणार? इंटिग्रेशन ऑफ कॉट व्ही डीव्ही इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. कॉट व्हीचं इंटिग्रेशन माहिती का? आठवतंय? कॉट व्ही लॉग साइन थीटा. आठवा 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 आठवा. टॅनचं लॉग सेक एक्स, सेक एक्सचं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, कोसेक एक्सचं लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, मग कॉटचं लॉग ऑफ साइन थीटा, बरोबर ना? लॉग ऑफ साइन एक्स, बरोबर. आता इथं कॉट व्ही, त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन व्ही, कळतंय? अँड 1/x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड एक्स. मग आता इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी काय लिहावा? एक सी लिहावा की लॉग सी लिहावा? प्लस लॉग सी, कळतंय? आता व्यवस्थित पहा, लॉगरिथमची प्रॉपर्टी अप्लाय करा, मग इकडे काय दिसेल? लॉग साइन व्ही इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स इंटू सी, और यू कॅन से सी एक्स. मग आता ह्याच्यावरून टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड, यू विल गेट साइन व्ही इज इक्वल्स टू sin v is equals to cx, but what is v? Y by x. So sin y by x is equals to cx is the final answer. समजतंय का? समजलं सगळ्यांना? पहा, एकदा नजर द्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण पुन्हा एकदा फोकस करून सॉल्व्ह करू, सो दॅट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनची कन्सेप्ट क्लिअर होईल. आपण अल्टिमेटली कशामध्ये रिड्यूस करतोय गोष्टींना? सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म मध्येच रिड्यूस करतोय. कळतंय का? व्हिडिओ मध्ये काही जास्त प्रॉब्लेम येत नाही ना? खिडक्यां काय? आता खिडकी नको उघडू.
बरं पहा नेक्स्ट प्रॉब्लेम. एक काम करा, लाईट नाही आहे ना, दोन्ही लाईट बंद राहू द्या, खिडकी उघडी आहे ना, उघड खिडकी. नेक्स्ट प्रॉब्लेम. बंद करू का दरवाजा मग? खिडक्या उघडल्यात तुम्ही. अरे नाही चमकू दे, बंदच राहू दे. काय प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ कसा येऊ द्या, जसा येऊ द्या. ठीक आहे. dy by dx is equals to y plus under root of x square plus y square divided by x. आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण? आधी तर चेक करणार की डिफरन्शियल इक्वेशन कोणत्या टाइपचं आहे, हे होमोजिनियस आहे का, असेल तर मग y is equals to vx वगैरे पुट करून वी कॅन प्रोसीड. मग मला सांगा ह्याची डिग्री किती आहे, ह्याची डिग्री किती आहे, ह्याची डिग्री किती आहे, बरोबर. पूर्ण याची डिग्री किती आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर 4 2. आतमध्ये रूटच्या आतमध्ये जे इक्वेशन त्याचं पूर्ण याची डिग्री किती? पूर्ण इक्वेशनची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची डिग्री 2. पण ती डिग्री 2 आहे आणि ते स्क्वेअर रूट मध्ये, म्हणजे पूर्ण अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची डिग्री 1, बरोबर. कारण 2 ची पॉवर हाफ, 2 ची पॉवर हाफ इन द सेन्स 2 इंटू हाफ, बरोबर. कळतंय? म्हणजे ह्याची डिग्री किती, ह्याची डिग्री किती, सगळ्यांची डिग्री सेम आहे का? दिस इज द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय? दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री कशी चेक करायची कळतंय? डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री ह्याची 1, ह्याची 1, ह्याची 2, ह्याची 2, दोघांची मिळून म्हणजे ऍडिशन करून नाही, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ची डिग्री 2, अंडर रूट मध्ये त्याच्यामुळे डिग्री 1, म्हणजे ह्याची 1, ह्याची 1, ह्याची 1, बरोबर. या वरच्याची पूर्ण याची डिग्री 1, खालच्याची डिग्री, वरच्याची डिग्री डिवायडेड बाय खालच्याची डिग्री 1 डिवायडेड बाय, म्हणजे 1 मायनस 1 इज 0, म्हणजे पूर्ण एक्सप्रेशनची डिग्री 0. हा, ह्याची डिग्री पुन्हा सांगतो मी तुम्हाला, ह्याची डिग्री, ह्याची डिग्री, ह्याची डिग्री, पूर्ण याची डिग्री स्क्वेअर रूट मध्ये म्हणून डिग्री, ह्याची डिग्री, दिस प्लस दिसची डिग्री, खालच्याची डिग्री. हा, म्हणजे समजा एखादा एक्सप्रेशन रेस टू दी पॉवर 1 डिवायडेड बाय दुसरं एक्सप्रेशन काही असेल, बरोबर, खालच्याची पण डिग्री 1, बरोबर, ओव्हरऑल डिग्री 0, बरोबर. त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह पॉवर, नेट पॉवर किंवा इफेक्टिव्ह पॉवर. तुम्ही वेव्हिकर मेथड मध्ये शिकले असाल ते मे बी. नेट पॉवर त्याला आपण म्हणतो नेट पॉवर ऑफ द एक्सप्रेशन. कळतंय? नेट पॉवर मी सांगतोय तुम्हाला. बरं, ह्याची डिग्री 1, ह्याची डिग्री 1 आणि ह्याची डिग्री 1, सगळ्यांची डिग्री 1 1 1 होमोजिनियस डिफरन्शियल. कळतंय एवढं? मग असं जर असेल आणि dy बाय dx एक्सप्रेशन असेल तर तुम्ही काय करता? पुट y इज इक्वल्स टू vx. काय पुट करत असता? y इज इक्वल्स टू vx पुट करता. बरं, y इज इक्वल्स टू vx पुट केल्यानंतर काय होणार आहे? तुम्हाला काय करायचंय? डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय? dy बाय dx इज इक्वल्स टू v प्लस एक्स डीबी बाय dx. आता हे लक्षातच राहिलं पाहिजे, v प्लस एक्स डीबी बाय dx, बरोबर. आता मग तुम्ही काय करताय? हे पूर्ण एक्सप्रेशन आता कम्प्लिटली इंटरचेंज करताय, म्हणजे दिस विल बी v प्लस एक्स डीबी बाय dx इज इक्वल्स टू v, y च्या जागी काय येणार? vx अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस y च्या जागी vx स्क्वेअर डिवायडेड बाय x. कळतंय?
आता पहा v प्लस x dv by dx is equals to vx divided by x, that is v plus अंडर रूट ऑफ, कळतंय मी काय केलंय ते, vx डिवायडेड बाय x, डिनॉमिनेटर सेपरेट दिला, किंवा तसं नसेल कळत वरच्याला vx च राहू द्या, आतमध्ये पहा हे काय x स्क्वेअर प्लस vx स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस v स्क्वेअर x स्क्वेअर डिवायडेड बाय x. आता काय करू आपण, ह्या दोघांमधून x स्क्वेअर कॉमन काढू, मग x स्क्वेअर अंडर रूट मध्ये बाहेर येऊन तो x बनेल, कळतंय, म्हणजे काय v प्लस x dv by dx is equals to vx plus under root of x square into 1 plus v square. बरोबर, अपॉन x. तर हा x स्क्वेअर बाहेर येऊन काय बनेल x, म्हणजे दिस विल बी v plus x dv by dx is equals to vx plus x into root 1 plus v square divided by x. आता मला सांगा, हे हा जो x आहे, हा x आणि हा x कॅन्सल होईल, कारण न्यूमरेटर मधून x बाहेर काढलाय, डिनॉमिनेटरचा x त्याला कॅन्सल केलाय, बरोबर. म्हणजे हे एक्सप्रेशन आता कसं दिसणार, v प्लस x dv by dx is equals to v plus root 1 plus v square. v ला v कॅन्सल, नेक्स्ट स्टेप मध्ये v ला v कॅन्सल, कळतंय. आता किती सिंपल बनलं पहा, सेपरेटेड व्हेरिएबल फॉर्म मध्ये रिड्यूस झालंय, x इंटू dv बाय dx इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 1 प्लस v स्क्वेअर, बरोबर. 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस v स्क्वेअर dv च्या डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे दिस इज ऍक्च्युअली dv डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस v स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू dx बाय x, बरोबर. अंडर रूट ऑफ 1 प्लस v स्क्वेअर कशाचा फॉर्म्युला आहे, कशाचं इंटिग्रेशन आहे, हा मायनस येतं, मायनस येतं, आठवतंय काय, अरे किती फॉर्म्युले पाहिले होते आपण स्पेशल इंटिग्रल मध्ये, अंडर रूट ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1 अपॉन एक्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. अरे लॉगचा काही फॉर्म्युला आठवतोय का, 3 मोकळे 3 रूट मधले, हा. मग इथं समजा 1 ला तुम्ही 1 स्क्वेअर टाकलं, dv डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ v स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू dx बाय x. मुद्दाम मी तुम्हाला हे एक्सप्रेशन असंच ठेवलं, 1 चा स्क्वेअर नाही बनवून दाखवलं तिथं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अंडर रूट मध्ये असेल, त्याचा डायरेक्ट आन्सर काय, लॉग ऑफ मॉड v प्लस रूट 1 प्लस v स्क्वेअर इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड x, आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी काय लिहू, लॉग ऑफ मॉड सी. इथं असं म्हणायला पाहिजे ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, वर इंटिग्रेटिंग बोथ साइड, ऑन इंटिग्रेटिंग. ओके, आता पहा, लॉग 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 तर जाणार आहे, बरोबर, म्हणजे काय बनेल, लॉग ऑफ, किंवा लॉग जाऊ द्यात, लॉगची प्रॉपर्टी वापरा, तर मग हे बनेल v प्लस रूट 1 प्लस v स्क्वेअर इज इक्वल्स टू cx, असं काहीतरी बनेल ना, कळतंय सगळ्यांना.
बरं v काय आहे तुमचा y बाय एक्स, म्हणजे y बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ, हे कळालंय cx कसा आलाय, प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम वापरली आणि त्याच्यानंतर आपण अँटीलॉग घेतलाय. हा y बाय एक्स बनणार प्लस अंडर रूट ऑफ 1 प्लस वाई स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू cx. एक्स एलसीएम घ्या, y बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू cx. आता काय होईल पहा, आता हा एक्स स्क्वेअर अंडर रूट मध्ये, तो खाली येऊन एक्स बनेल, म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर एक्स बनला तर एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर अपॉन एक्स दॅट इज इक्वल्स टू cx. म्हणजे फायनल आन्सर काय येईल, फायनल आन्सर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाई स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू cx स्क्वेअर. दिस इज द फायनल आन्सर. कळतंय का, समजलं सगळ्यांना? दिस इज हाऊ वी सॉल्व द होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता y इज इक्वल्स टू vx वगैरे पुट केलं आपण, प्रत्येक तिन्ही प्रॉब्लेम तेच पुट केलं. आता x इज इक्वल्स टू vy कधी पुट करायचा, x इज इक्वल्स टू vy कधी पुट करायचं बरं? त्यासाठी एक प्रॉब्लेम पाहू आपण. हा वाला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम पहा. तर तुम्हाला ज्या क्षणी एक्स बाय वाय दिसतोय ना, त्यावेळी तुम्ही त्यालाच काय म्हणा, व्ही म्हणा, व्ही इज इक्वल्स टू एक्स बाय वाय. म्हणजे इथं काय बनलं, एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय हे पुट करावं लागणार आहे, पण इथं dy बाय dx दिसतोय. बट आपण ज्यावेळी एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय पुट करतो तिथं dx बाय dy पाहिजे, बरोबर? कळतंय ना सगळ्यांना? मी सांगितलं होतं की एक्स इज इक्वल्स टू व्ही वाय ज्यावेळी पुट कराल त्यावेळी dx बाय dy वाला एक्सप्रेशन पाहिजे, y इज इक्वल्स टू vx पुट कराल त्यावेळी dy बाय dx पाहिजे, बरोबर? आणि x इज इक्वल्स टू vy ला dx बाय dy पाहिजे. पण आता x इज इक्वल्स टू vy समजा, म्हणजे आपण v इज इक्वल्स टू x बाय y, इथं x बाय y दिसतोय, इथं x बाय y दिसतोय, इथं x बाय y दिसतोय, म्हणजे मला x बाय y ला v पुट करावं लागेल सो दॅट एव्हरीथिंग विल बी सिम्पल, बरोबर? मग एक्स बाय वाय ला तर v पुट केला, पण मला इथून काय मिळतं, एक्स इज इक्वल्स टू vy मिळतोय. बट एक्स इज इक्वल्स टू vy हे जर मी पुट करत असेल होमोजिनियस मध्ये, हे होमोजिनियस आहे हे पण कळलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ह्याची डिग्री 0 0 0 0, सगळ्यांची डिग्री किती, 0. होमोजिनियस डिफरन्शियल. याची डिग्री 1, याची डिग्री 1, इफेक्टिव्ह नेट पॉवर 0, बरोबर? याची नेट पॉवर 0, याची नेट पॉवर 0. कळतंय सगळ्यांना? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता आपल्याला dx बाय dy चा फॉर्म असला पाहिजे, काय केलं पाहिजे? हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे हे सगळ्यांना कळतंय का? याच्यामध्ये कोणाला शंका? का बरं होमोजिनियस आहे? कारण मला सांगा, 1 ची डिग्री काय, 0. 2 इंटू ई ची पॉवर एक्स बाय, ह्याची डिग्री किती, 1, ह्याची डिग्री 1, 1 डिवायडेड बाय 1 इज, म्हणजे 1 मायनस 1 होतं. न्यूमरेटरची डिग्री मायनस लॉज ऑफ इंडायसेस वाला, म्हणजे नेट पॉवर साठी आपण ती कन्सेप्ट वापरतो. वरच्याची डिग्री मायनस खालच्याची डिग्री, ती दॅट इज युअर नेट पॉवर, बरोबर? म्हणजे नेट पॉवर याची किती आहे, 0. म्हणजे ह्या पूर्ण टर्मची डिग्री 0, याची डिग्री 0, याची डिग्री 0, याची डिग्री 0. म्हणजे दिस इज द होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सगळ्या टर्मची डिग्री कशी आहे, सारखी आहे, बरोबर? सगळ्या टर्मची डिग्री कशी आहे, सारखी आहे. सारखी मीन्स सेम, अँड सेम मीन्स होमोजिनियस. ठीक आहे ना? मग x इज इक्वल्स टू v बाय आपल्याला पुट करायचं. मग हे एक्सप्रेशन पुन्हा एकदा आपण लिहू, 1 प्लस 2 इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स बाय वाय प्लस 2 इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स बाय वाय इंटू इंटू 1 मायनस एक्स बाय वाय इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. आज पण तुमच्यावर काहीच फरक पडत नाही ना, तुमचा पेन चालू आहे ना, तुमच्या वह्या उघड्या आहेत, वह्या उघड्या आहेत, पुस्तकं उघडी आहेत. हा,
आता काय करणार सांगा. मला इथं x इज इक्वल्स टू व्ही बाय पुट करायचं आहे. मग मला dx बाय dy चा फॉर्म पाहिजे. मग मी काय करणार, dx ने मल्टिप्लाय करणार, dy ने डिवाइड करणार. म्हणजे हा dx याच्याचे मल्टिप्लाय होईल आणि हा dy त्याच्या डिनॉमिनेटरला जाईल. कळतंय का? म्हणजे मी dx बाय dy ने दोन्ही साईडला काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मग हे काय होईल, 1 प्लस 2 e रेस टू दी पॉवर x बाय y. कारण त्या साईडला झिरोच आहे ना, त्याला काहीच फरक नाही पडणार. हा dx जो आहे तो याच्याशी मल्टिप्लाय होईल आणि हा dy जो आहे तो याच्याशी मल्टिप्लाय. कळतंय का बरं असं झालं? म्हणजे असं म्हणजे दॅट इज ऍक्च्युली मला जर समजलं तर आहे, नाही तर इट इज नॉट लॉजिकल. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला झिरो असल्यामुळे आपण असं करू शकतोय. तसं नसेल, तसं कळत नसेल तर डिव्हाइड बोथ साइड बाय dy मल्टिप्लाय बोथ साइड बाय dx. मग dy ने डिवाइड केल्यानंतर हा dy निघून जाईल, सॉरी dy ने डिवाइड केल्यानंतर वरचा डिवाइड काय होईल, कॅन्सल होईल. dx ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा खालचा dx कॅन्सल होईल. पण इथं काहीच नाहीये, मग इथं dx बाय dy लागेल. बरोबर, म्हणजे दॅट इज dx बाय dy प्लस 2 इंटू e रेस टू दी पॉवर x बाय y इंटू 1 मायनस x बाय y इंटू डी. हा इथं आता काहीच नाही राहिलं ना, इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता मला काय म्हणायचंय, फक्त आपण याला x इज इक्वल्स टू vy म्हणलं काम संपलं असं नाही. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू y. बरोबर, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू y. dx अपॉन dy v प्लस y इंटू dv बाय dy. कळतंय का? मग आता रिप्लेस करा ओरिजिनल इक्वेशन मध्ये dx बाय dy ला. म्हणजे काय म्हणणार, 1 प्लस 2 e ची पॉवर v. कारण आपण काय म्हणलंय, x बाय y ला v म्हणलंय. बरोबर, इंटू dx बाय dy काय म्हणलं आपला, dx बाय dy इज v प्लस y इंटू dv बाय dy आणि प्लस 2 e रेस टू दी पॉवर, इथं पहा 2 e रेस टू दी पॉवर v इंटू 1 मायनस v इज इक्वल्स टू 0. कळतंय का? मी आता इकडे पाहायचं सोडूनच द्या. आता तुम्ही आता इकडे तुमचा फोकस असला पाहिजे. मग हे काय बनणार आहे, 1 प्लस आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करून टाका, v प्लस y dv बाय dy, v प्लस y dv बाय dy प्लस 2v e रेस टू दी पॉवर v प्लस 2y e रेस टू दी पॉवर v dv बाय dy प्लस 2 e रेस टू दी पॉवर v मायनस 2v e रेस टू दी पॉवर v इज इक्वल्स टू 0. आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? बरोबर, 2v e रेस टू दी पॉवर v कॅन्सल. इथं आपलं बायपार्ट्सचं काम वाचलं. बरोबर. मग आता अजून काही कॅन्सल होतंय का? अजून काही कॅन्सल होतंय का? नाही होते. आणि यांच्या दोघांमधून आपण y पण कॉमन काढू शकतो, dv बाय dy पण कॉमन काढू शकतो. मी काय करतोय, पेरने घेतोय, ह्याला कन्सिडर करतोय आणि ह्याला कन्सिडर करतोय. मी ह्याला असं लिहिलं 2v प्लस 2 e रेस टू दी पॉवर v. बरोबर. आता ह्यांच्या दोघांमधून, ह्याच्यामधून आणि ह्याच्यामधून मी y इंटू dv बाय dy ला कॉमन काढतोय. म्हणजे आतमध्ये काय राहील, 1 प्लस e ची पॉवर v, 1 प्लस 2 e ची पॉवर v, 1 प्लस 2 e ची पॉवर v dv बाय dy. आता तुम्ही एक dv बाय dy इज इक्वल्स टू 0 का y dv बाय dy, y dv बाय dy, y dv बाय dy, y dv बाय dy.
आता एक खूप जबरदस्त ऑब्झर्वेशन तुमच्याकडे असलं पाहिजे की अरे ह्याचं डेरिव्हेटिव्ह तर हे ना, म्हणजे इथं आपण वी आर ऑन द राईट ट्रॅक, म्हणजे खाली फंक्शन आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह असं काहीतरी बनणार आहे. त्याचा आन्सर लॉग ऑफ दॅट फंक्शन आपण असं लिहू शकलो पाहिजे. बरोबर. स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन इज रिक्वायर्ड. मग आता सांगा काय करायचं आता. आता मी काय करील, मायनस, आता इथं इंडिपेंडेंट कोणता डिपेंडेंट कोणता, इथं तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये dy बाय डी, इथं आपण dx बाय dy बद्दल बोलतोय, तर हा काय तुमचा, हा तुमचा डिपेंडेंट आहे, डिपेंडेंट, आणि हा तुमचा काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल. म्हणजे y च्या साईडला तुम्ही काय करणार आहे, y च्या साईडला तुम्ही इंटिग्रेशन कॉन्स्टंट c देणार आहे. बरोबर. इंडिपेंडेंट व्हेरिएबलच्या साईडला देतो ना आपण, मग y वाल्या टर्म्स आपल्याला त्या साईडला ठेवायचे. मग हे काय बनणार पहा, v प्लस 2 e रेस टू दी पॉवर v इज इक्वल्स टू मायनस 1 प्लस 2 e रेस टू दी पॉवर v y dv बाय dy. बरोबर. किंवा तुम्ही हे करू शकले असता, 1 प्लस 2 e रेस टू दी पॉवर v y dv बाय dy is equals to minus of v plus 2 e raised to the power v. बरोबर. आता dy ला तिकडे जाऊ द्या, y ला त्याच्या डिनॉमिनेटरला जाऊ द्या, आणि ह्याला इकडे येऊ द्या, तर हे आता असं दिसेल, 1 प्लस 2 e raised to the power v अपॉन v प्लस 2 e raised to the power v dv is equals to minus dy by y. कळतंय का, कळतंय का. मायनस साईन नाही आणलेलं मी इकडं, का बरं नाही आणलं, कशाला उगाच डोक्याला ताण. कळतंय का, कारण मायनस साईन जर इकडं आणलं असतं तर मग खाली फंक्शन वर त्याचं डेरिव्हेटिव्ह बनलंच नसतं. पण आता नेक्स्ट स्टेपला मी मायनस साईनला इकडे आणतोय का, कारण तिकडे जाऊन मला पुढे लॉग सी पण लिहायचंय, मग ते मायनस साईन दोघांनाही जाईल. कळतंय. मग आता हे जे एक्सप्रेशन आहे ना, हे पुढे लिहितो मी नेक्स्ट स्लाइडवर, 1 प्लस 2 e रेस टू द पॉवर v अपॉन v प्लस 2 e रेस टू द पॉवर v dv इज इक्वल्स टू मायनस dy बाय y. ठीक आहे. मग आता आता काय करताय, हे मायनसचं साईन इकडे देत आहे, का देत आहे, रिझन पण सांगतोय मी तुम्हाला, का देत आहे इकडं, कारण तिकडे जाऊन मला इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी लिहायचा आहे. उगाच त्या असं केल्यामुळे त्या इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी ला पण मायनसचं साईन लागून जाईल ना, अँड वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. इथं काय आपला डी बाय बाय बाय, आज एनडीएचा पेपर आहे माहिती का तुम्हाला, फर्स्ट. मग ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, बरोबर. मग हे बनणार मायनस 1 प्लस 2 e रेस टू द पॉवर v अपॉन v प्लस 2 e रेस टू द पॉवर v dv इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ dy बाय y. बरोबर. आता हे काय बनणार, मायनस लॉग ऑफ, मायनस लॉग ऑफ, अरे तो मुलगा नाही दिसत आहे, म्हणून त्याने सकाळी मला विचारलेलं की 12:30ला जायचंय. कोण, हा कुठे आहे तो, तिकडे बसला का, थांब थांब हे होऊ दे आधी. लॉग ऑफ v प्लस 2 e रेस टू द पॉवर v इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड y प्लस लॉग ऑफ मॉड c. कळतंय का. आता पहा, मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन या साईडला काही प्रॉब्लेम नाही, हे काय बनणार आहे मायनस. आता इथं प्रॉपर्टी लागेल, v प्लस 2 e रेस टू द पॉवर v इज इक्वल्स टू cy. बरोबर. मग हे y काय तुमचा x, सॉरी v काय तुमचा x बाय y, y बाय x नका टाकू लास्टला जाऊन, नाही तर सगळं चूक कराल. x बाय y प्लस 2 e रेस टू द पॉवर x बाय y इज इक्वल्स टू cy. मग y ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा, सो दॅट यू विल गेट रीड ऑफ दिस. त्याला इकडे येऊ द्या, नाहीतर इथंच फायनल करून टाका.
minus x plus 2y e raised to the power x by y upon y is equals to cy. y ने इकडे मल्टिप्लाय करून हे काय बनेल मायनस एक्स प्लस 2y e raised to the power x by y is equals to cy square. ठीक आहे अँड दिस इज द फायनल आन्सर. इकडे मायनसचं साइन देऊन तुम्ही मायनस सी ला C1 वगैरे काहीतरी पुट करू शकता. ठीक आहे ना. कितवा एक्सरसाइज आहे 6.4 त्याचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 answer is x plus 2y त्यांनी काय केलं माहिती का ही जी स्टेप आहे ना ही इथं dy बाय पहा कसा चेंज येतो. जनरल सोल्युशन मध्ये काहीच फिक्स नाहीये. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये एव्हरीथिंग इज फिक्स्ड. मायनस साइन dy बाय y ला दिली आणि असं केल्यामुळे काय होते पहा इंटिग्रेशन ऑफ हे असं होईल इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस 2 e रेस टू दी पॉवर v अपॉन v प्लस 2 e रेस टू दी पॉवर v dv इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रल ऑफ dy बाय y. बरोबर. मग हे काय बनणार लॉग ऑफ मॉड v प्लस 2 e रेस टू दी पॉवर v इज इक्वल्स टू मायनस लॉग ऑफ मॉड y आणि प्लस लॉग ऑफ मॉड c प्लस लॉग ऑफ मॉड c. म्हणजे या साइडला मायनस साइन देऊन टाकले त्यांनी. मग असं केल्यामुळे काय होतंय की ह्याच्या डिनॉमिनेटरला जो y येणार आहे ना आणि इथं c बाय y येईल मग y ला y कॅन्सल होतोय. म्हणजे ऍक्च्युअली दिस विल बी हे काय बनेल लॉगॅरिथमची प्रॉपर्टी वापरल्यावर काय हा y इलिमिनेट केला v प्लस 2 e रेस टू दी पॉवर v इज इक्वल्स टू c अपॉन y. बरोबर का लॉगची प्रॉपर्टी वापरून. पण v काय तुमचा x बाय y म्हणजे x बाय y प्लस 2 e रेस टू दी पॉवर x बाय y इज इक्वल्स टू c बाय y. एलसीएम जर घेतला तर x प्लस 2y e रेस टू दी पॉवर x बाय y इज इक्वल्स टू c. इथं पण डिनॉमिनेटरला y इथं पण डिनॉमिनेटरला y ह्याला हे काढून टाका कॅन्सल करून टाका x प्लस 2y e रेस टू दी पॉवर x बाय y इज इक्वल्स टू c. म्हणजे मी काय सांगतोय नथिंग इज फिक्स्ड. काय करायचं हे कम्प्लिटली इन युअर हँड्स. बरोबर. तुम्ही सांगा म्हणजे ऑप्शन नसेल तसा तर तुम्हाला ह्या वेने विचार करावा लागेल. म्हणजे आता तुम्हाला काय कळतंय की ही मायनसची साइन या साइडला द्या किंवा या साइडला द्या. हा जो एक्स्ट्राचा इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी येतोय ना तो खूप काही गोष्टींना चेंज करतोय. बरोबर. मग असं जर आन्सर तुम्हाला दिसत नसेल फायनली तर मग तुम्ही या वेने जाऊ शकता. कळतंय का. म्हणजे तुम्ही मायनसचं साइन तिकडचं फक्त इकडे द्या. कॉम्पिटिटिव्हला काय करा तुम्ही म्हणजे तुमचा आन्सर मॅच होत नाही म्हणजे तुम्ही मायनसचं साइन त्या साइडला द्यायचं तर या साइडला द्या dy बाय y च्या इंडिपेंडेंट व्हेरिएबलच्या साइडला मायनसचं साइन द्या. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं होतं मायनसचं साइन होतं का इथं मायनसचं साइन या क्वेश्चन मध्ये नव्हतंच. त्याच्या मागच्या क्वेश्चन मध्ये होतं आय थिंक. हा मायनसचं जे साइन आलं होतं कोणत्या पलीकडच्या साइडला ठेवलं होतं. या साइडला ठेवलं असतं तर उत्तरामध्ये काय चेंज झालं असतं मायनस लॉग ऑफ समजा हे मायनसचं साइन इकडं न देता हे मायनसचं साइन इकडं न देता तिकडं त्या साइडला जर दिलं असतं तर काय झालं असतं पहा 1 प्लस v रेस टू दी पॉवर 4 प्लस 1 बाय v इंटू dv इज इक्वल्स टू मायनस dx बाय x. आणि मग हे असं बनलं असतं v ची पॉवर मायनस 4 प्लस 1 बाय v dv इज इक्वल्स टू मायनस dx बाय x मायनस 1 बाय x dx मायनस 1 बाय x dx.
On integrating both sides you will get your final answer. इथं आपण करून पाहू या वेने गेल्यावर काय होतंय. v raised to the power minus 4 dv minus 1 by v minus है कि plus है plus 1 by v dv is equals to minus 1 by x dx. On integrating both sides, on integrating both sides we get integration v ची power minus 4 dv plus integral of 1 by v dv is equals to minus integral of 1 upon x dx. बरोबर. आता इंटिग्रेशन याचं तुम्हाला माहितीच आहे, v ची पॉवर -3 अपॉन -3 प्लस लॉग ऑफ मॉड v, बरोबर, and that is equals to minus log of mod x प्लस log of mod c. ठीक आहे. मग हे काय बनणार, v ची पॉवर -3, v काय तुमचा y बाय x, v काय तुमचा y बाय x, v ची पॉवर -3 म्हणजे काय -1 अपॉन 3 आणि हा v क्यूब प्लस लॉग ऑफ मॉड v इज इक्वल्स टू लॉग ऑफ c बाय x. बरोबर, c बाय x कारण लॉग c पहिला आणि मग मायनस लॉग x, c डिवायडेड बाय x. बरोबर, कळतंय. मग -1 बाय v काय तुमचा y बाय x आहे म्हणजे हा बनेल 3y क्यूब आणि वरती काय बनेल x क्यूब म्हणजे x क्यूब अपॉन 3y क्यूब. बरोबर, प्लस लॉग ऑफ मॉड y बाय x इज इक्वल्स टू लॉग ऑफ, मी काय करतो थोड्या वेळासाठी याला मायनसचा लॉग एक्सच ठेवतो आणि प्लसचा लॉग सी. असं केल्यामुळे काय होईल, मायनस एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब प्लस लॉग ऑफ मॉड y मायनस लॉग ऑफ मॉड x असं लिहू शकतो ना, बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम, अँड दॅट इज इक्वल्स टू मायनस लॉग ऑफ मॉड x प्लस लॉग ऑफ मॉड c. बर, आता ह्याच्यामुळे काय होतंय माहितीये, हे आणि हे कॅन्सल होतंय. बरोबर, असं झाल्यामुळं तुम्ही फायनल आन्सर काय लिहाल, फायनल आन्सर तुम्ही लिहाल लॉग ऑफ मॉड y इज इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 3y क्यूब प्लस लॉग c द्यायची गरज नाही, c द्या फक्त इंटिग्रेशन कॉन्स्टंट c ठेवा, लॉग c द्यायची गरज नाही, कारण सगळ्या टर्म्स थोडी ना लॉग मध्ये आहेत. सगळ्या टर्म जर लॉग मध्ये असतात तर आपण लॉग c दिला असता. कळतंय का तुम्हाला हे. मायनस लॉग ऑफ मॉड x प्लस 6. कळतंय का हे. ह्याचं इंटिग्रेशन लॉग मध्ये नाही आलं, जर लॉग मध्ये असलं असतं 2-3 गोष्टी तर मग उरलेला c पण लॉग c लिहिला असता. बरोबर, आणि मग तुम्ही 3 ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा, बोथ साइड, on multiplying 3 both side you are getting 3 log y, 3 log mod y is equals to x cube by y cube plus 3c, call 3c as c1. ठीक आहे. मग तुम्ही बुकिश वेने गेले असते, c is equals to 3c1 आणि 3 log y is equals to x cube by y cube plus c. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, इन शॉर्ट म्हणजे बुकच्या वेने जर आन्सर पाहिजे, आम्ही ना थोडंसं इंजिनिअरिंग मध्ये वेगळ्या वेने जात होतो. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. जनरल सोल्युशन मध्ये आता एक नोट तुम्हाला लक्षात ठेवायची की निगेटिव्ह साइन जर येत असेल, इफ while solving the separated variable form, if you are getting the negative sign, give that negative sign to the independent variable. आपण ते निगेटिव्ह साइन कोणाला दिले, ओके, नोट करा. To get the proper answer, okay, give negative sign
इंडिपेंडेंट व्हेरिएबल. काही गोष्टी ऑब्झर्वेशन वरूनही कळतात हा. निगेटिव्ह साईन कशाला द्यायचं? इंडिपेंडेंट व्हेरिएबलला द्यायचं. दोन प्रॉब्लेम आपल्याला असेच मिळाले. असं निगेटिव्ह साईन इंडिपेंडेंट व्हेरिएबल दिल्या इंडिपेंडेंट व्हेरिएबलला दिल्यामुळे काय मिळते आपल्याला? फायनल सोल्युशन मिळते जसंच्या तसं. तसं तर तिथं पण जे सांगितलं ते काही रॉंग नाहीये. आपण अल्टिमेटली ते आन्सर मिळवू शकतो फॉर कॉम्पिटेटिव्ह. ठीक आहे. Okay. So I think this is all about. हा पण प्रॉब्लेम तसाच आहे. This is all about for homogeneous differential equation. Now we will take 10 minutes break, 5-10 minutes break, and then linear differential equation. ठीक है.